सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसाधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 57 एपिसोड आपल्या शब्दसाधी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 58. असू दे आई. मी सुद्धा त्यांच्याकडून आता प्रेमानं बोलण्याची अपेक्षाच करत नाही, प्रिया समंजसपणे म्हणाली. प्रिया, तू समजून घेशील ग. मी पण समजून घेणार. पण 4 चौघांमध्ये गेल्यानंतर जर हा तुझ्याशी अशाच भाषेमध्ये बोलला तर तो परका माणूस काय समजेल? तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल. तुमच्या लग्नाला अजून महिनासुद्धा झालेला नाही. हा आजच तुझ्यावर असा ओरडून बोलत आहे तर मग समोरचा व्यक्ती काय समजणार आहे? नव्या नवरीशी असं बोलतात का? आई अगदी प्रेमळपणे दोघांना समजावत म्हणाली. प्रियांश मध्येच आईला समजावत म्हणाला, हो ग आई, मी बाहेरच्या लोकांमध्ये तिच्याशी नाही असं बोलणार, प्रेमाने बोलणार आहे. मला समजत आहे तुला काय सांगायचं आहे. आपली सासू आपला किती विचार करते, आपले लग्न आणि त्या लग्नाविषयी लोकांनी विचित्र विचार करू नये यासाठी आपल्या मुलाला किती प्रेमानं समजवत आहे. आपल्या सासूबाई किती संस्कारी आहेत हे या उदाहरणातून तिला समजत होते, दिसत होते. आता तुला काय झालं? तू कोणत्या विचारांमध्ये मग्न झाली आहे? प्रियेश मध्येच आपल्या दोन्ही बोटांची चुटकी वाजवत तिला विचारू लागला. नाही हो, विचार वगैरे काही करत नव्हती. आईचे किती प्रेम आहे तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा. मी ते बघत होती. खरंच माझी आई मला नेहमी म्हणते, तू फार नशीबवान आहे, तुला इतकी चांगली सासू मिळाली आहे. त्यावेळेस मला तिचे म्हणणे समजलेच नव्हते, परंतु आज मला कळत आहे की आई माझ्यावर किती प्रेम करतात. नाहीतर असं कुठेच दिसत नाही की आपल्या सुनेशी चांगलं बोल म्हणून आपलीच बाजू घेऊन आपली सासू मुलाशी भांडत आहे. अजून काय पाहिजे मला? तिच्या डोळ्यामध्ये बोलताना अश्रू आलेले होते. हे सांगण्यासाठी ही तू रडलंच पाहिजे का? तिच्या डोळ्यातील पाणी पुसत प्रियांश म्हणाला. डोळ्यामध्ये पाणी यायला बाईला काही निमित्त लागत नाही रे. खूप सुख मिळालं तरी तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि खूप दुःख मिळालं तरी तिच्या डोळ्यातून पाणी येतं. आई प्रियांश आणि प्रिया यांच्या दोघांच्या डोक्यावरून आपल्या प्रेमाचा हात फिरवत म्हणाली. हे असं काहीच नाही आहे. त्या मराठी सिरियल बघून बघून तुम्ही दोघी बिघडले आहे, प्रियांश हसत म्हणाला. प्रिया आणि प्रियांच्या आईने एकमेकींकडे बघितले. तोंडातून प्रियाने जीभ बाहेर काढली आणि प्रियांश म्हणत आहे ते खरंच चुकीचं सुद्धा नव्हतं हे त्या दोघींना पटले होते. म्हणून त्यांनी एकमेकींकडे बघून हसल्या आणि फक्त डोळ्यामध्ये इशारा केले. ए प्रिया, मी लहान मुलगा नाही आहे, मला तुझे सगळं कळत आहे. प्रियांश तिच्या डोक्यावर प्रेमाने एक हलक्या हातानं मारत म्हणाला. नेहमीच तो टीव्ही चुकीचं शिकवतो असं नाही, काही काही गोष्टी चांगल्यासुद्धा शिकवतो. एवढं काही त्या टीव्हीला दोष द्यायचं कारण नाही. प्रिया आपल्या सासूबाईंच्या शेजारी जाऊन बसली. प्रिया आपल्या शेजारी येऊन बसली म्हणून आईसुद्धा तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवून प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. ते बघून प्रियांशला अगदी लहान मुलं जसे जळतात तसं थोडंसं जळल्यासारखं फील झालं आणि तो प्रिया आणि आपल्या आईला म्हणाला, थोडी बाजूला सरक ना, मला पण आई, माझा पण लाड कर ना. किती दिवस झाले माझं तू असा लाडच नाही केलेला. आई त्याला सुद्धा जागा करत म्हणाली. ए रे बाळा, तुम्ही दोघेच तर आता माझे लाडाचे आहेत. आता उरलेच काय माझ्या आयुष्यात? जेवढे आहे तेवढे तुमच्यासाठीच आणि तुमच्या मुलाबाळांसाठीच आहे. एकदम इमोशनल वातावरण झालेलं होतं. प्रियांश, तुला आठवतं का रे? तू 8वीत असताना तुझ्या शाळेची सहल गेली होती. तुझे ते पहिलेच वर्ष होतं. मला 8 दिवस तू सोडून जाणार होतास. ज्या दिवशी सहलीला जायचं होतं त्याच्या आदल्या रात्री तू माझ्याजवळ येऊन झोपला होता. खूप लाड करायला लावला होता. 8 दिवसांसाठी मी तुला दिसणार नाही म्हणून तू हळवा झाला होतास. आई, तू पण माझ्या बरोबर सहलीला ये असं तू हट्ट केला होता. आई त्याला आठवण करून देत म्हणाली. प्रिया, अगं त्या सहलीला जात असताना मला सहलीचा आनंद कमी आणि आईपासून मी दूर जात आहे याचं दुःख जास्त झालं होतं. आई, मी कसा विसरू शकेल ग? मी त्या 8 दिवस
त्या 8 दिवसातील प्रत्येक तासाला तुझी आठवण काढत होतो. प्रियांश जणू काही त्याच्या डोळ्यासमोर ती घटना दिसतच आहे अशा पद्धतीने बघत म्हणाला. आईला जुन्या आठवणी आठवत होत्या आणि तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले होते. आई, तुला आठवतं का गं, मला सहलीला जात असताना तू मला छान मस्त चमचमीत झणझणीत तिखट मसालेदार चिवडा बनवून दिला होता आणि सोबत बुंदीचे लाडू. प्रियांश तोंडाला पाणी आणतच म्हणाला. हो, तू लहान होता तेव्हा मी खूप वेळा चिवडा आणि बुंदीचे लाडू बनवायचे रे. आता खूप दिवस झाले, दिवस नाही वर्ष झाले, मी बनवलंच नाही आहे. तू मोठा झाला आणि तुझी खाण्याची चॉईससुद्धा बदलली. मग हे सगळं हळूहळू बंद झालं. आठवणींना उजाळा देत आई म्हणाली. आई, मला शिकवाल का बुंदीचे लाडू? मला खूप आवडतात, पण मला नाही बनवता येत. माझ्या आईलासुद्धा बनवता येत नव्हते. आई खूप प्रयत्न करायची, पण नेहमी काहीतरी चुकून जायचं. मग बाबा बाहेरून विकत घेऊन यायचे. तोंडाला पाणी येतच प्रिया म्हणाली. चला, निदान माझ्या आईने तुझ्या आईला एका बुंदीचे लाडू बनवण्याच्या गोष्टीमध्ये तरी हरवले, हे नक्की. तो प्रियाला अगदी लहान मुलांसारखा अंगठा दाखवत चिडवत म्हणाला. प्रियासुद्धा तो अंगठा बघून त्याला वाकुलं दाखवत म्हणाली. आता मी आईकडून सगळे शिकून घेईल आणि मग तिकडे माहेरी गेल्यानंतर माझ्या आईलासुद्धा शिकवून देईल. म्हणजे ती तिच्या सूनबाईला छान लाडू खाऊ घालेल. तुला त्याचा काय फायदा होणार आहे? तो पुन्हा तिला चिडवत म्हणाला. नको रे प्रियांश, माझ्या सुनेला उगाच चिडू. बघ, तो तुझ्या असं बोलण्यानं सुद्धा तिचे गाल किती लाल झाले आहे. प्रियांची आई तिच्या गालांना हात लावत म्हणाली. तुम्ही पोरं असं गोड गोड गप्पा मारता आणि माझे काम राहून जातात. असं म्हणत प्रियांची आई त्यांच्याजवळ उठली. आई बस ना गं, मामाशी बोलायचं आहे. तू पण इथं बस, मी काय बोलतो बऱ्याच वर्षातून बोलत आहे. मामांसोबत थोडं अवघडल्यासारखं वाटत आहे, पण आपलाच मामा आहे. त्याच्याशी बोलायला काय लाजायचं आणि आपला अहंकार दुखवायची गोष्ट नाही. प्रियांश बोलत होता आणि त्याची आई त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. आपल्याच व्यक्तीशी बोलायला आपला अहंकार का दुखवायला पाहिजे? तुमचा ना सगळं वेगळंच असतं. हा घ्या मोबाईल, बोला लवकर. प्रियाला फार घाई झालेली होती. असे आमच्या प्रियांशला आपल्या हातातील मोबाईल देत म्हणाली. बरं झालं बाई, तू तरी तेवढी घरामध्ये एक हुशार आहे, नाहीतर कसं झालं असतं काय माहीत. प्रियांश आपल्या बायकोला हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणाला. प्रिया त्याच्याकडे तोंड वाकडं करून उभी राहिली. आता इथे अशी का उभी राहिली आहेस? जा, आमच्यासाठी दोघांसाठी चहा करून आण, तोपर्यंत मी फोन लावतो. तू पण एक आणि एकमेकांना किती जीव लावतो पहा. प्रियांश मुद्दाम म्हणाला. त्याच्या अशा बोलण्यामुळे त्याच्या आईचा चेहरा खाली पडला. प्रियांच्या ते लक्षात आले आणि तो आपल्या आईला म्हणाला. आता तुला काय झालं? मी तुला थोडीच बोललो आहे. मामाची गोष्ट सांगत होतो. प्रिया नवीन आहे या घरामध्ये, तिला काय माहीत माझ्यामध्ये आणि मामामध्ये काय झालेलं आहे. तो आपल्या आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. लवकर फोन करा ना, कशाला उगाच आडेविडे घेत आहात? प्रिया थोडी आवाज मोठा करत म्हणाली. तुला जास्त घाई झालेली आहे, एक काम कर. हा घे मोबाईल, तूच लाव फोन आणि बोल. प्रियांश तिच्याकडे मोबाईल दाखवत म्हणाला. प्रियाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती पटकन किचनकडे चालत निघून गेली. पाहिलंस का तू, तिला जास्त चांगलं चांगलं म्हणू नको. ही तुझ्या डोक्यावर बसून मिरे वाटेल, तेव्हा समजेल. मला आजच समजत आहे ना या मुलीची चाल. प्रियांश सुतावरून स्वर्ग गाठत म्हणाला. प्रियांची आई काहीच बोलली नाही. ती वाट बघत होती, हा कधी फोन करतो आणि कधी गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या चालू होता त्याची. हॅलो मामा, मी बोलतोय. प्रियांश म्हणाला. बोल ना, मी पण तुझा मामाच बोलतोय. तिकडून मामाने उत्तर दिले. आठवण येते की नाही आमची? प्रियांश म्हणाला.
मी तुला सांगितलं आठवण येते तरी तुला खोटंच वाटणार. त्यापेक्षा तुला जे समजायचं ते समज. मामा कोड्यामध्येच बोलला. इतकी वर्ष झाले पण तुझं तिरकं बोलणं अजून कमी झालेलं नाही, प्रियाश म्हणाला. मी सरळ बोलतो, तू त्याचा तिरकेपणा काढतोस. तू कुठे बदलला आहेस? मामा म्हणाला. तू विचारणार नाहीस फोन का केला म्हणून? प्रियाशने विचारले. आता फोन तू केला आहेस पण काहीतरी कारण असेल. तू तेव्हाच तर केला आहेस ना. मी कसे विचारणार तुला ते? आणि विचारले तरी तू असं सहजासहजी सांगणार नाही. त्यापेक्षा मी वाटच बघितलेली बरी. मामा हळूहळू बोलत होता. काय झालं मामा, दमा वगैरे झाला का तुला? आजकाल बराच हळू बोलायला लागला आहे, प्रियाश म्हणाला. तुझा मामा आता पहिल्यासारखा जवान राहिला नाही, म्हातारा झाला आहे. घरात मुलं मोठी झाली आहेत. त्याच्यापेक्षा माझं कुठे काही चालतं. घर आता मी असा न कमविता माणूस फुकटची त्यांची भाकरी खाणार आहे आणि भुईवर भार व घरावर सुद्धा. मामा अगदी शेवटचे शब्द बोलण्यासारखा बोलला. नको रे मामा, असं नको बोलू, प्रियाश मामाला अगदी प्रेमानं बोलला. तू सांग, तू खरंच इतक्या वर्षांनी का फोन केलास? मामा पुन्हा हलक्या दबक्या आवाजात बोलला. आई बऱ्याच वर्षापासून तुझ्या घरी आलीच नाही आहे. म्हणून म्हटलं थोड्या दिवसांसाठी पाठवतो आईला. तुझ्या घरी चालेल का तुला? प्रियाशने अगदी नम्रपणे विचारले. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.